कामगिरी केली त्याबद्दल पांगारे, लिंबू, जेऊर, बांडकी आणि सातारा जिल्ह्यातील पिराने, परमाणा अशी 5 गावं बहाल करण्यात आली होती, देणगी दाखल देण्यात आली होती. त्यापैकी पांगारे गावामध्ये जे काकडे राहिले त्या काकड्यांच्या पैकी काही काकडे पांगले, ज्या गावाचं नाव पांगारे, मुळातच सर्व योद्धा वृत्ती असताना ही पांगारची काकडे कंपनी पांगली आणि त्या पांगलेल्या काकड्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपली वस्ती केली. काकड्यांच्या मध्ये काही काकडे देशमुख लावतात, काही काकडे पाटील असा शब्द लावतात. काकडे पाटील आणि काकडे देशमुख हे दोन्हीही एकच आहे, परंतु त्या काळामध्ये असणारी पाटीलकी आणि देशमुखी असे दोन वेगवेगळे, जसं त्यांच्या जरांगे पाटील साहेब म्हणतात की व्यवसायानुसार ती जात होत होती, तशी आपल्यामध्ये सुद्धा विभागणी एवढीच झाली की काही काकड्यांना पाटीलकी मिळाली, काही काकड्यांना देशमुखी मिळाली. पांगारचे काकडे हे देशमुख काकडे म्हणून समजले जातात. पांगाऱ्यामध्ये 2 भावके आहेत, थोरली भावकी, धाकटी भावकी, आणि थोरल्या भावकीचे 3 वाडे, धाकट्या भावकीचे 2 वाडे, अशी प्रत्येक गावामध्ये तसं असण्याची शक्यता मला वाटतं आहे. आणि त्याच्याबद्दल मगाशी आमच्या विजयरावांचं मी कौतुक करतो. खरं तर विजयराव, तुमच्याकडे तक्रार आहे की तुम्ही गावाशी फार कमी संपर्क करता. हनुमंत काकडे नावाच्या एका व्यक्तीने मला ॲड केलं तुमच्या ग्रुपला आणि त्यानंतर मी गावातल्या लोकांना ॲड करून घेतलं आणि मग गावामध्ये ही बात म्हणजे काल गावाला ते कळालं. त्याच्यामुळं आम्ही 5 वाड्याचे 5 प्रतिनिधी, म्हणजे तशा अर्थानं आम्ही 5ही वंशज आहोत आणि त्या आम्ही आलो. केवळ वंशज असतं हा मोठेपणा नाहीये, तर त्यांच्या कार्याला दुजोरा देण्यासाठी तुमच्यामध्ये तितकी प्रेरणा येणं आणि तितकं काम करणं, तुम्ही समाजासाठी काम करणं. मुळात काकडे परिवार हा योद्धा परिवार आहे. प्रत्येक काकडे हा योद्धा असलाच पाहिजे. काही काकडे या शब्दाचा उल्लेख करताना बऱ्याच वेळा असं कार्यमग्न, का म्हणजे कार्यमग्न, कर्माला प्राधान्य देणारा क, आणि डे हा शब्द मात्र मी आवर्जून वापरतो. काकडे हा डेंजरस असला पाहिजे. कशासाठी डेंजरस असला पाहिजे की तो आपल्या कुठलेही स्पष्ट वक्ता असला पाहिजे, त्याने त्याच्या मनात ते सांगितलं पाहिजे आणि त्या पद्धतीने केलं पाहिजे. खूपच